महोदय, मी कलियुगातच उत्तर देतो। माननीय सुधीर भाऊंनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे। सुधीर भाऊ, आतापर्यंत 3367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 1608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत, ज्यामध्ये 1149 मशिदी आहेत, 48 मंदिरं आहेत, 10 चर्च आहेत, 4 गुरुद्वारा आहेत आणि 147 इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत। आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही, एकही नाही। त्याचप्रमाणे राज्यामध्ये 1759 धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत। या संदर्भातचा कंप्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे। त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे। महाराष्ट्राने SOP तयार केली आणि या SOP अनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी 1608 भोंगे हे हटवत असताना चर्चा करून, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत। कुठेही धार्मिक तणाव नाही, कुठेही FIR करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। आपण जो दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितला की SOPची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात, तर निश्चितपणे ती अंमलबजावणी तर चाललेलीच आहे। तर दर अधिवेशनात अहवाल द्यायची आवश्यकताच पडणार नाही, कारण आता भोंगेच काढले आहेत आणि पुन्हा लावायचा प्रयत्न केला तर आता SOP मध्ये एक बदल निश्चितपणे करायचं माझ्या विचारात आहे की आता ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत तो भोंगा लागेल त्या पोलीस स्टेशनचा जो त्या भागाचा इन्चार्ज असेल त्याच्यावर याची जबाबदारी असेल, त्याला जबाबदार धरलं जाईल। विना परवानगी भोंग्या करतात त्याला जबाबदार धरलं जाईल। त्यामुळे अहवालाची आवश्यकता पडणार नाही। आणि आपण जे सांगितलं की तक्रार करता समजा जर त्या ठिकाणी काय दंड आला, जर काही दंड आला तर त्यातला 50% दंड हा तक्रारकर्त्याला द्यायचा, सजेशन फॉर ॲक्शन।